या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचं हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट परिसरासह राज्यभरातून भाविक आले होते। भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट देवस्थान ट्रस्टच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केली होती। त्यामुळं नागरिकांना कुठलीही धक्काबुक्की न होता शिस्तीत दर्शन घेता आलं। त्याबद्दल राज्यभरातून आलेल्या भाविकांनी ट्रस्टचे आभार मानले। 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिन गुरुवारी 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा होती। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या निमित्त सोलापूर शहर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलासवासी सौ आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवा सदन बालवर्गाच्या वतीनं संस्थेच्या वतीनंही अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पत्की, बालवर्ग शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी, मार्गदर्शिका मंजुषा राठी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिकच्या बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका शशीताई बऱ्हाणपुरे यांची उपस्थिती होती। श्रीमद वीरशैव कुर्हिन शेट्टी ज्ञाती संस्था आणि श्री नीलकंठेश्वर सामाजिक संस्था यांच्या वतीनं समाजातील वधूवर परिचय मेळावा फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झाली। आषाढी एकादशीचं औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ दीनानाथ धुळम यांच्या हस्ते पूजन करून उपक्रमाला सुरुवात झाली। यावेळी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी सत्यनारायण द्यावरकोंडा, प्रकाश टंगसाळ, चंद्रशेखर कनकी तसंच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी हणमंतू मिठ्ठा, नरसप्पा कुनी, आनंद मड्डी, राजेश महंता, संतोष कामूर्ती, पुंडलिक कनकी, अमर अर्केल, मादगुंडी भजनी मंडळ परिवार आदींची उपस्थिती होती। 20 ऑगस्टच्या आत फॉर्म भरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तकरूपी पत्र 23 जानेवारी 2024 रोजी स्पीड पोस्टद्वारे मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांना पाठवलं आहे। 10 एप्रिल 2025 रोजी या पुस्तकाचे लेखक सुशील फडके, रजनीकांत क्षीरसागर, बापू भास्कर, परमेश्वर हसबे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी 14 एप्रिल 2025 पर्यंत पुढाकार घेण्याची विनंती केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित केलं जावं अशी तीव्र आणि प्रखर जनभावना आहे। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात C2 आणि केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सध्या केंद्र आणि राज्य सरकार जनता, कामगार, कर्मचारी यांच्या विरोधात राबवत असलेल्या धोरणांविरुद्ध 9 जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती। या अनुषंगानं जुनी मिल कंपाऊंड इथं माजी आमदार नरसय्या अडम मास्तर, नलिनी कलबुर्गी, तर पूनम गेट इथं ॲडव्होकेट MS शेख, अशोक इंदापुरे, गोदूताई परुळेकर नगर कुंभारी इथं युसुफ शेख मेजर आणि विल्यम ससाणी, तसंच सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय इथं फाजाबाई करजगी यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी संघटित असंघटित कामगार तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जात धरणं आंदोलन केलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG
मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ दत्तनगर सोलापूर.